राम राम शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना राहील की माझ्या बळीराजाला सोन्याचे दिवस हे येऊ दे. तर मित्रांनो, पाहुयात साऊथकडील चेन्नई तसेच हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये इथे आज कांद्याच्या दरामध्ये काही बदल आहे का, प्रतवारीनुसार कांद्याचे दर हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आज साऊथकडे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, माझा बळीराजाला नक्की जॉईन करा. आपण माझा बळीराजा समर्थक म्हणून जॉईन प्लॅन हा 119 रुपये प्रति महिना हा चालू केलेला आहे. तर हा प्लॅन जॉईन केल्यानंतर माझ्या व्हिडिओचा ॲक्सेस सर्वात आधी आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आता साऊथकडील परिस्थिती. सुरुवात करूयात चेन्नई येथून. चेन्नई येथे आज 45 गाड्यांची आवक ही आलेली होती. गोल्टी या प्रतीचे कांदे 1200 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत. तर गोल्टा 1600 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मीडियम कांदा 2400 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर मुक्कल साईज कांदा 2600 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. फुल बिग साईज माल 2800 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर जास्तीत जास्त 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच 32 रुपये किलोपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत. तर इकडे हैदराबाद येथे 80+ गाड्यांची आवक होती. ॲस्ट्रा सुपर बिग साईज माल 2800 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग साईज कांदा 2500 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुकल साईज कांदा 2400 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 2000 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1600 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 1000 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकली. जोड कांदा 1000 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती क्वालिटी कांदा 1500 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. डॅमेज मिक्स माल 1200 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदा विकलेला आहे. तर मित्रांनो, हैदराबाद येथे तसेच चेन्नई येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर भाव स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.